नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी परीक्षेसाठी आज आपण इयत्ता 7वीच्या भूगोल या पुस्तकांमधील 100 प्रश्न घेणार आहोत। हे प्रश्नोत्तर या स्वरूपामध्ये असल्यामुळे तुमची या पुस्तकाची संपूर्ण रिव्हिजन ही एकाच व्हिडिओमध्ये होणार आहे। कारण टी परीक्षेमध्ये समाजशास्त्र विषयाच्या अंतर्गत क्रमिक पाठ्यपुस्तकावर आधारितच प्रश्न हे विचारले जातात। त्यामुळे पेपर 1 आणि पेपर 2 साठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरणार आहे। म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। तर पहिला प्रश्न आहे, पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपात खालीलपैकी कोणता अनुभव येतो? तर पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपामध्ये दिवस रात्र हा अनुभव येतो। पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला कमी वेळेमध्ये एकूण 100 प्रश्न आणि एकाच विषयाचा अभ्यास या 5 ते 10 मिनिटांमध्ये होणार आहे। म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कारण खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न आहे, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकाच सरळ रेषेत आल्यास कोणती स्थिती निर्माण होते? तर सूर्य आणि पृथ्वी, चंद्र हे एकाच सरळ रेषेत आल्यास ग्रहणाची स्थिती निर्माण होते। पर्याय क्रमांक सी। पुढचा प्रश्न आहे, चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीला काय म्हणतात? तर चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीला उपभू स्थिती म्हणतात। पर्याय क्रमांक 2। प्रश्न आहे, भरती ओहोटी येण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या शक्तीचा प्रभाव असतो? तर भरती ओहोटी येण्यासाठी चंद्राचे गुरुत्वाकर्षण या शक्तीचा प्रभाव असतो। पर्याय क्रमांक सी। पुढचा प्रश्न आहे, एका भरतीनंतर दुसरी भरती येण्यास साधारण किती तासांचा कालावधी लागतो? तर एका भरतीनंतर दुसरी भरती येण्यास 12 तास आणि 25 मिनिटे लागतात। पर्याय क्रमांक बी। पुढचा प्रश्न आहे, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे क्षितिज समांतर दिशेत वाहणाऱ्या हवेला काय म्हणतात? तर याला काय म्हणतात? वारे असे म्हणतात। पर्याय क्रमांक सी। पुढचा प्रश्न आहे, फेरेलच्या नियमानुसार उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेच्या कोणत्या बाजूला वळतात? तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे उजव्या बाजूला। पुढचा प्रश्न आहे, विषुववृत्ताकडून उत्तर व दक्षिण ध्रुवाकडे 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? तर या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात। पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, दरीतून पर्वताच्या शिखराकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? तर दरीतून पर्वताच्या शिखराकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना दरी वारे म्हणतात। पर्याय क्रमांक ए। पुढचा प्रश्न आहे, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर हवेचा दाब मोजण्यासाठी वायू दाबमापक हे उपकरण वापरलं जातं। पर्याय क्रमांक बी। पुढचा प्रश्न आहे, ढगांचे प्रामुख्याने किती प्रकार पडतात? तर ढगांचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात। पर्याय क्रमांक बी। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता ढग पावसासाठी कारणीभूत असतो? तर क्युमुलोनिंबस हा ढग पावसासाठी कारणीभूत असतो। पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, हवेतील बाष्पाचे प्रमाण कोणत्या उपकरणाने मोजले जाते? तर पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे हायग्रोमीटर। तर हवेतील बाष्पाचे प्रमाण हे हायग्रोमीटर याने मोजले जाते। पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा लोकशाही देश कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत। पुढचा प्रश्न आहे, शेतीसाठी लागणाऱ्या जमिनीचे मोजमाप करण्यासाठी कोणते दस्तऐवज महत्त्वाचे असतात? तर शेतीसाठी लागणाऱ्या जमिनीचे मोजमाप करण्यासाठी 7/12 उतारा हे दस्तऐवज महत्त्वाचं आहे। पर्याय क्रमांक बी। पुढचा प्रश्न आहे, सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अस्तंबा। पुढचा प्रश्न आहे, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार हे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे। पर्याय क्रमांक बी। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या भागात सर्वात जास्त पाऊस पडतो? तर महाराष्ट्रातील कोकण या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो। पर्याय क्रमांक सी। प्रश्न आहे, नकाशात उंची दर्शवण्यासाठी कोणत्या रेषांचा वापर करतात? तर नकाशात उंची दर्शवण्यासाठी समोच्च रेषांचा वापर करतात। पर्याय क्रमांक बी। पुढचा प्रश्न आहे, जागतिक प्रमाणवेळ कोणत्या शहरावरून निश्चित केली जाते? तर जागतिक प्रमाणवेळ ही ग्रीनिच या शहरावरून निश्चित केली जाते। पर्याय क्रमांक सी। पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचा अक्ष कललेल्या स्थितीमुळे पृथ्वीवर काय निर्माण होते? तर पृथ्वीचा अक्ष कललेल्या स्थितीमुळे पृथ्वीवर ऋतू निर्माण होतात। पर्याय क्रमांक बी। प्रश्न आहे, 21 जून रोजी सूर्य कोणत्या वृत्तावर लंबरूपात असतो? तर 21 जून रोजी सूर्य हा कर्क वृत्तावरती लंबरूप असतो। पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न आहे, दक्षिण गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता आहे? तर दक्षिण गोलार्धामध्ये 22 डिसेंबर हा सर्वात मोठा दिवस आहे। पर्याय क्रमांक बी।
पुढचा प्रश्न आहे, संपातदिनी दिवस व रात्र किती तासांचा असतो? तर संपातदिनी दिवस व रात्र हे 12-12 तासांचे असतात. पर्याय क्रमांक बी. प्रश्न आहे, चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमण कक्षेचा आकार कसा आहे? तर चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमण कक्षेचा आकार हा लंबवर्तुळाकार आहे. पर्याय क्रमांक बी. चा प्रश्न आहे, सूर्यग्रहण नेहमी कोणत्या दिवशी होते? तर सूर्यग्रहण हे अमावस्येला होते. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, चंद्रग्रहण कोणत्या दिवशी होते? तर चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होते. पर्याय क्रमांक बी. प्रश्न आहे, जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत नसतात, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत नसतात पण चंद्र काटकोन स्थितीत असतो तेव्हा कोणती भरती येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भांगांची भरती. पुढचा प्रश्न आहे, हवेचा दाब कोणत्या एककात मोजला जातो? तर हवेचा दाब हा मिलीबार मध्ये मोजला जातो. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर हवेचा दाब सर्वात जास्त कोठे असतो? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर हवेचा दाब हा समुद्र सपाटीला जादा असतो. पर्याय क्रमांक बी. प्रश्न आहे, उत्तर गोलार्धात जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जाणारे वारे कोणत्या दिशेला वळतात? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, उजवीकडे. पुढचा प्रश्न आहे, जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? तर जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना मतलई वारे म्हणतात. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, लू वारे भारतातील कोणत्या भागात वाहतात? तर लू वारे हे उत्तर भारतीय मैदानी भागामध्ये वाहतात. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे, ढग म्हणजे हवेतील कशाचे एकत्रित स्वरूप होय? तर ढग म्हणजे हवेतील सूक्ष्म जलकण व हिमकण यांचं एकत्रित स्वरूप आहे. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, शेती हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? तर शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे, ज्या शेतीत फक्त घरच्या गरजा भागवल्या जातात तिला काय म्हणतात? तर ज्या शेतीत फक्त घरच्या गरजा भागवल्या जातात तिला निर्वाह शेती म्हणतात. पर्याय क्रमांक 2. ट्रक शेती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? तर ट्रक शेती ही भाजीपाला या उत्पादनाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, मानवी वस्त्यांचे मुख्य प्रकार कोणते आहे? तर विखुरलेली वस्ती, केंद्रित वस्ती, ओळीत असलेली वस्ती ही सर्व काय आहे? मानवी वस्त्यांचे प्रकार आहे. पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, नकाशा तयार करण्यासाठी कशाचा वापर करणे अनिवार्य आहे? तर नकाशा तयार करण्यासाठी प्रमाणाचा वापर करणे हे आवश्यक आहे. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, बाष्पीभवनाचा वेग कशावर अवलंबून असतो? तर बाष्पीभवनाचा वेग हा हवेचे तापमान, हवेचा कोरडेपणा, वाऱ्याचा वेग या सर्वांवरती अवलंबून असते. पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील पाण्याचे वितरण पाहता एकूण पाण्यापैकी किती टक्के पाणी पिण्यायोग्य म्हणजे गोडे पाणी आहे? तर 71% एवढं काय आहे? पाणी आहे आणि त्यापैकी 0.3% एवढंच पाणी पिण्यायोग्य आहे किंवा गोडे पाणी आहे. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, विषुववृत्तीय प्रदेशात कोणत्या प्रकारचा पाऊस जास्त पडतो? तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आर्हो त्यालाच काय म्हणतात? अभिसरण पाऊस असं म्हणतात. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, समताप रेषा नकाशावर काय दर्शवतात? तर समताप रेषा नकाशावरती तापमान दर्शवतात. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालेतील कोणता ग्रह तांबडा ग्रह म्हणून ओळखला जातो? तर सूर्यमालेतील मंगळ हा ग्रह तांबडा ग्रह म्हणून ओळखला जातो. आहे, भरती ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी खाडीत कोठपर्यंत जाते या मर्यादेला काय म्हणतात? तर या मर्यादेला भरतीची सीमा असे म्हणतात. पर्याय क्रमांक सी. वाऱ्याची दिशा मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर वाऱ्याची दिशा मोजण्यासाठी वातवेध हे यंत्र वापरलं जातं. पर्याय क्रमांक बी. खारे वारे आणि मतलई वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? तर खारे वारे आणि मतलई वारे हे काय आहेत? स्थानिक वारे आहेत. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या प्रदेशातील भूमीचा वापर कशासाठी केला जातो याला काय म्हणतात? तर एखाद्या प्रदेशातील भूमीचा वापर हा भूमी उपयोजन यासाठी केला जातो म्हणून त्याला काय म्हणतात? भूमी उपयोजन. हा प्रश्न आहे, ग्रामीण भागात भूमी उपयोजनात सर्वाधिक हिस्सा कशाचा असतो? तर ग्रामीण भागात भूमी उपयोजनामध्ये शेतीचा जास्त हिस्सा असतो. पर्याय क्रमांक सी. 7/12चा उतारा म्हणजे काय असतो? तर 7/12चा उतारा हा जमिनीचा कायदेशीर मालकी हक्क दर्शक दस्तऐवज असतो. पर्याय क्रमांक बी. आहे, ज्या जमिनीचा मालक सरकार असते अशा जमिनीला काय म्हणतात? तर ज्या जमिनीचा मालक सरकार असते त्या जमिनीला सरकारी पडीक जमीन असे म्हणतात. पर्याय क्रमांक सी.
पुढचा प्रश्न आहे, उद्योगांमुळे होणारे नागरीकरण हे कशाचे लक्षण आहेत? तर उद्योगांमुळे होणारे नागरीकरण हे आर्थिक विकासाचे लक्षण आहे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न आहे, नकाशात निळा रंग काय दर्शवण्यासाठी वापरला जातो? तर सोपा प्रश्न आहे, नकाशात निळा रंग हा जलरूपे दाखवण्यासाठी वापरला जातो. प्रश्न आहे, जगातील सर्वात खोल महासागर कोणता आहे? तर जगातील सर्वात खोल महासागर हा पॅसिफिक महासागर आहे. रो रो वाहतूक कोणत्या वाहतूक प्रकारात मोडते? तर रो रो वाहतूक ही जलवाहतूक या प्रकारामध्ये मोडते. पुढचा प्रश्न आहे, संदेशवहनासाठी सध्या कोणत्या साधनांचा वापर सर्वाधिक होतो? तर संदेशवहनासाठी सध्या भ्रमणध्वनी आणि इंटरनेट या साधनांचा वापर सर्वाधिक होतो. पुढचा प्रश्न आहे, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर किती आहे? तर सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर हे 15 कोटी किलोमीटर एवढे आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता घटक हवामानावर परिणाम करतो? तर हवामानावर परिणाम करणारे घटक आहेत अक्षवृत्तीय स्थान, समुद्र सपाटीपासूनची उंची, समुद्राचे सानिध्य. हे सर्व घटक काय करतात? हवामानावरती परिणाम करतात. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? तर पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला परिवलन म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, चंद्राची अष्टमीची स्थिती सूर्याच्या संदर्भात किती अंशाचा कोन करते? तर चंद्राची अष्टमीची स्थिती ही सूर्याच्या संदर्भात 90 अंशाचा कोन करते. प्रश्न आहे, उन्हाळ्यात दुपारी वाळवंटातील वाळू खूप गरम होते, हे उष्णतेच्या कोणत्या प्रकारामुळे होते? तर उन्हाळ्यात दुपारी वाळवंटातील वाळू खूप गरम होते, हे प्रारण या उष्णतेच्या प्रकाराचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक प्रमाणवेळ आणि भारतीय प्रमाणवेळ यामध्ये किती तासांचा फरक आहे? तर जागतिक प्रमाणवेळ आणि भारतीय प्रमाणवेळ यामध्ये 5 तास 30 मिनिटे पुढे ही वेळ आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती स्थानिक हवा गरम आणि कोरडी असते? तर चिनूक ही जी हवा आहे ही हवा गरम आणि कोरडी असते. पुढचा प्रश्न आहे, ढगांची उंची मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? तर ढगांची उंची मोजण्यासाठी मीटर फूट हे एकक वापरले जाते. पुढचा प्रश्न आहे, आर्क्टिका खंडावर कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? तर आर्क्टिका खंडावरती मानवी वस्ती नाही, केवळ तिथं काय आहे? संशोधन केंद्र आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते साधन पर्यटनासाठी तृतीयक व्यवसायात येते? तर इथे वाहतूक आणि हॉटेल हे काय आहे? तृतीयक व्यवसायामध्ये येते. पुढचा प्रश्न आहे, नकाशात 1 सेंटी बरोबर 10 किलोमीटर असेल तर 20 किलोमीटर अंतरासाठी नकाशावर किती असेल? तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे 2 सेंटीमीटर. हे भरती ओहोटीच्या श्रेणीतील फरक कोणत्या दिवशी सर्वाधिक असतो? तर भरती ओहोटीच्या श्रेणीतील फरक हा अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी सर्वाधिक असतो. प्रश्न आहे, खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? तर खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी हा 7 मिनिटे 20 सेकंद इतका असतो. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या परिवलनाचा वेग कोणत्या रेषेवर सर्वाधिक असतो? तर पृथ्वीच्या परिवलनाचा वेग हा विषुववृत्त या रेषेवर सर्वाधिक असतो. प्रश्न आहे, सागर जलाची क्षारता कशामध्ये मोजली जाते? तर सागर जलाची क्षारता ही दर हजारी यामध्ये मोजली जाते. पुढचा प्रश्न आहे, मृत समुद्राची क्षारता सुमारे किती आहे? तर मृत समुद्राची क्षारता दर हजारी 332% इतकी आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात जास्त क्षारता असलेले सरोवर कोणते आहे? तर जगातील सर्वात जास्त क्षारता सरोवर असलेले शहर हे व्हॅन सरोवर आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवी वस्त्यांचा विकास कशावर अवलंबून असतो? तर मानवी वस्त्यांचा विकास हा पाण्याची उपलब्धता, सुपीक जमीन आणि सुखद हवामान या सर्वांवरती अवलंबून असतो. पुढचा प्रश्न आहे, डोंगराळ भागात कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? तर आहे माहिती तंत्रज्ञान हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? तर माहिती तंत्रज्ञान हा तृतीयक किंवा चतुर्थक या 2 प्रकारच्या व्यवसायामध्ये मोडतो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? तर ह्या प्रश्नाचं सर्वांनाच उत्तर येत असणार आहे. तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही 1 मे 1960 रोजी झाली आहे. हे खालीलपैकी कोणते नदीकाठचे शहर नाही? तर मुंबई हे नदीकाठचे शहर नाही. पर्याय क्रमांक डी. चा प्रश्न आहे, भूमध्य समुद्र कोणत्या 2 खंडांच्या दरम्यान आहे? तर भूमध्य समुद्र हा युरोप व आफ्रिका या 2 खंडांच्या दरम्यान आहे. पर्याय क्रमांक बी. हवेतील बाष्प धारण करण्याची क्षमता कशावर अवलंबून असते? तर हवेतील बाष्प धारण करण्याची क्षमता ही हवेच्या तापमानावरती अवलंबून असते. पर्याय क्रमांक बी. प्रश्न आहे, सापेक्ष आर्द्रता किती टक्के झाल्यावर हवा बाष्प संपृक्त होते? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, 100% झाल्यावर.
पुढचा प्रश्न आहे, पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक हे उपकरण वापरतात. पुढचा प्रश्न आहे, हिमालयातील कोणत्या ठिकाणी हिमवृष्टी जास्त होते? तर हिमालयामध्ये अतिउंचावरील भागामध्ये हिमवृष्टी जास्त होते. प्रश्न आहे, धुके वातावरणाच्या कोणत्या थरात तयार होतात? तर धुके हे वातावरणाच्या तपांबर या थरामध्ये तयार होतात. पुढचा प्रश्न आहे, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून पाणी किनाऱ्याच्या जवळ येते, या क्रियेला काय म्हणतात? तर या क्रियेला भरती असे म्हणतात. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण गोलार्धात वारे डावीकडे वळतात हे कोणत्या बलामुळे होते? वलनजन्य बल किंवा कोरिओलिस बल यामुळे घडते. पर्याय क्रमांक बी आहे. अक्षांशानुसार हवेच्या तापमानात काय बदल होतो? तर अक्षांशानुसार हवेच्या तापमानामध्ये विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे तापमान हे कमी होते. पर्याय. पुढचा प्रश्न आहे, संमिश्र शेतीमध्ये शेतीसोबत कोणता पूरक व्यवसाय केला जातो? तर प्रश्न खूप सोपा आहे. तर संमिश्र शेतीमध्ये शेतीसोबत पशुपालन हा पूरक व्यवसाय केला जातो. पुढचा प्रश्न आहे, जगाचे छप्पर कोणत्या पठाराला म्हटले जाते? तर जगाचे छप्पर हे पामीरच्या पठाराला म्हटले जाते. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा हा मुंबई उपनगर आहे. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, मान्सून वारे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? तर मान्सून वारे हे हंगामी वारे आहेत. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून जाते? तर कर्कवृत्त हे भारताच्या 8 राज्यांमधून जाते. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे, चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती दिवस लागतात? तर चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 27.3 दिवस लागतात. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे, सूर्यग्रहणाच्या वेळी कोण मध्ये असतो? तर सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र हा मध्ये असतो. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, चंद्रग्रहणाच्या वेळी कोण मध्ये असतो? तर चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वी ही मध्ये असते. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे शेवटचा, नकाशातील सूची कशासाठी वापरली जाते? तर नकाशातील सूची ही खुणा व चिन्हांचा अर्थ समजण्यासाठी वापरली जाते. पर्याय क्रमांक बी. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या भूगोल या पुस्तकांमधील एकूण 100 प्रश्न आज आपण प्रश्न उत्तर या स्वरूपामध्ये घेतलेले आहेत. जर प्रश्न आवडले असेल, व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.